पेपरफुटी प्रकरणावर सम्यक विद्यार्थी संघटनेचा एल्गार शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी। अहिल्यानगरमध्ये नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी संघटनेनं दिल्ली गेट इथं तीव्र आंदोलन छेडले। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिक्षण मंत्री दादा भुसे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित कुराडे यांनी पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका मांडली। तर जिल्हा प्रवक्ता विश्वजित मोरे यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिला। या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। हातात निषेधाचा फलक घेत आंदोलकांनी नो मोर एक्सक्यूज, नो मोर फेल्युअर्स अशा घोषणांनी दिल्ली गेट परिसर दणाणून सोडला। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, मुख्य संपादक प्रदीप वाघ पाटील, प्रतिनिधी सागर साळवे, अहिल्यानगर। नमस्कार, माझं नाव विश्वजित मोरे, मी जिल्हा प्रवक्ता सम्यक विद्यार्थी परिषद आंदोलनाचा। आज आम्ही सर्व इथे जमा झालो आहे कारण टीईटी आणि नीट यूजीची जे परीक्षा आहेत त्यांच्यातला जो घोटाळा झालो आहे तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमा झालो आहे। आमची जी डिमांड आहे, आमचं जे म्हणणं आहे ते एवढंच आहे की जे घोटाळेकार आहेत ते सगळे, मग धर्मेंद्र प्रधान असतील, केंद्रीय शिक्षण मंत्री किंवा आपले राज्यमंत्री असतील दादा भुसे, या सर्वांनी जी काही घटना घडलेली आहे या सर्व घटनांचं, या सर्व इव्हेंट्सचं कायदेशीरपणे एकदम कायदेनुसार, कायद्याला धरून, संविधानाला धरून मुलांना न्याय आणि फंडामेंटल राईट ऑफ आर्टिकल 19 ह्याच्या उद्देशाने, ह्याच्या अनुषंगाने चालून मुलांना न्याय दिला पाहिजे। जोपर्यंत मुलांना न्याय नाही भेटणार तोपर्यंत हे आंदोलन कायम चालू राहणार। जय भारत, जय संविधान। नमस्कार, मी अजित कुराडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा अध्यक्ष, अहिल्यानगर। आज टीईटी आणि नेट जे भ्रष्टाचार झाला त्याबद्दल आम्ही सम्यक विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन केले आहे। जे कष्टकरी लोक, कामगार लोकांनी जे कष्ट करून पैसा कमावला ते विद्यार्थ्यांचे पैसे बेसधडीस लावण्यास काम सरकार करत आहे। दादा भुसे असेल टीईटी मध्ये मोठा गैरव्यवहार करत आहे। टीईटीचा वारंवार घोटाळे होत आहेत। तसेच नीट परीक्षेच्या आतापर्यंत इतके आंदोलन, इतके प्रोटेस्ट करूनही विद्यार्थ्यांनी तरीसुद्धा धर्मेंद्र प्रधान सारखा भ्रष्टाचारी केंद्रीय मंत्री हा राजीनामा द्यायला तयार नाही। तरी आम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे मोठं आंदोलन केलं आहे। तसेच दादा भुसे आणि त्यांची टीईटी मध्ये केलेला भ्रष्टाचार व सरकार याच्या जबाबदार असल्यामुळे त्यांनी संबंधित मंत्र्यांनी या पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे। यासाठी आम्ही सम्यक आंदोलनच्या वतीनं अहिल्यानगर येथे आंदोलन करत आहे। जय हिंद, जय भारत, जय भीम।